इतर कलांबरोबरच राजपुत्रांना सुरतकला पण शिकवली जाई. नगरातील सर्वात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ गणिका यासाठी नेमली जाई. दीर्घस्तंभनासाठी उपयुक्त योगासने, वीर्यवर्धक औषधे, वाजीकरण, रसायने या सर्वांचा वापर अशा गणिका करीत. यौराज्याभिषेकाबरोबरच नलाला कामशास्त्राचे प्रात्यक्षिक धडे पण मिळाले होते. रोज नवनवीन दासींशी रममाण व्हायला त्याला आवडत असे. अलीकडे मात्र त्याची रुची बदलत चालली होती. आदल्या रात्री पुष्करकडून जिंकून घेतलेल्या दासीशी तो रममाण झाला, तो जिंकण्याचा आनंद घेण्यासाठी. पण नुसत्या बाह्यरूपात त्याला अलीकडे विशेष आनंद मिळत नसे. कितीही कुशल असल्या तरी या रात्रभराच्याच सख्या ही जाणीव त्याला कायम राहत होती. आपणही लग्न करावे असे त्याला वाटू लागले होते. पत्नी कशी असावी त्याविषयीचे एक सुभाषित त्याला नेहमी आठवायचे. ती पतीची सखी असावी, तिने पतीला योग्य सल्ला द्यावा, ती उत्तम गृहिणी असावी, सर्व कर्मांमध्ये तत्पर असावी, शयनगृहात तिने अप्सरेसारखे वागावे. उपवधू झाल्यापासून नलाला पुष्कळ राजकन्या सांगून आल्या होत्या. त्याची आई नेहमी लग्नाचा विषय काढायची. त्याच्या तिन्ही मित्रांची लग्ने झालेली होती. चंडप्रताप सिंहाला तर एक मुलगा पण होता. भावंडांचे नाते असल्यामुळे त्यांच्या बायका नलासमोर अवगुंठन पाळत नसत. त्यांच्या घरी गेले की पती-पत्नीतल्या नात्यातला सहजपणा, निर्व्याजपणा त्याला जाणवत असे. आपल्यालाही एक छान बायको असावी असे त्याला खूप जाणवायला लागले होते. ती सुंदर असायलाच हवी, शिवाय सद्गुणी असावी, कलावंत असावी, गुणग्राहक असावी, मिळवून जुळवून घेणारी असावी, पतीच्या अर्ध्या वचनात असावी. अशा पत्नीचे चित्र हळूहळू त्याच्या मनात उभारायला लागले होते. पुष्कळदा चित्रकलेचे साहित्य जमवून त्याने मनातल्या प्रतिमेला साकार करायचा प्रयत्न केला होता. पण अजून त्याच्या मनात ती आकार घेत नव्हती. नलाचे लक्ष आपल्या बोलण्यात नाही हे त्याच्या मित्रांना जाणवले. ते हळूच बाजूला झाले. कुमार काही वेळ तसाच बसून राहिला. मग हळूहळू तो उद्यानाकडे गेला. वेत्रवती आणि रसिका त्याच्या आवडत्या दोन दासी योग्य अंतर राखून त्यांच्या मागे चालत होत्या. निळे आकाश, अनेक रंगांची फुले, पुष्करणीवर उठणारे मंद तरंग यांच्यात नल रमून गेला आणि एकदम त्याच्या मनात ती साकारली. वेत्रवती चित्रसाहित्य घेऊन आली. घासून गुळगुळीत केलेला लाकडाचा पातळ पाट, फुलांच्या आणि फळांच्या रसापासून आणि चूर्ण केलेल्या रत्नांपासून बनवलेले रंग, रासायनिक प्रक्रिया करून बनवलेले भुर्जपत्राचे चौरस वन्यवराहाच्या पाठीवरच्या केसांपासून केलेले आणि खारीच्या शेपटीच्या केसांपासून बनवलेले कुंचले